दिग्गज असे नेते बसले हांगा नाव आहे तुमची घेना कित्याक भाई और बहनो पंतप्रधानाच्या स्टायलीन तुमका उलो मारता तो म्हणटा रे पण जेन्ना ताणें बिल मांडले त्या वेळार एक बहीण उभी रावली आणि त्या बहिणीन सांगले की रमाकांत खलप नावाचो आमचो एक भाव या लोकसभेन भारताचो कायदा मंत्री म्हणून जाल्लो त्याने तुझ्या पयलीं कितलीशीं वर्सां 12 सप्टेंबर 1996 या दिसा बिल मांडले ते हे बिल 1/3 रेजोल्यूशन दिणारे आणि तू हे परतून मांडटा त्याची अंमलबजावणी केन्ना जातली इम्प्लिमेंटेशन केन्ना जातली तर तू सांगता सेन्सस करूया म्हणजे तुमची आमची बोर्डां कितली आहा ती मेजूया ते केन्ना जातले 2031च्या उपरांत 24 साल म्हणजे आनीक 6 वर्सां उपरांत जातले त्या उपरांत लोक मेजतले त्या उपरांत डिलिमिटेशन जातले कॉन्स्टिट्युएन्सीचे आणि त्या उपरांत 1/3 म्हणजे आनीक 15 वर्सां तरी हे रिजर्वेशन मेळना पण आता सोडूया ते एक घटनेन आमच्या आसा जो तुमचो खासदार म्हणून थी वचपाक जाय त्या खासदारान उलोवंक जाय ताणें थंय भाशण करपाक जाय ताणें थंय बसपाक जायना ओगी ना जाल्यार ओगी बसलेल्या मनशाचें काम थंय जायना हे सांगता कित्याक आमच्या भाऊन म्हज्या बाबतींत एक केन्ना तरी उलोवन गेलो दोनूय आतां चुकलो पण सांगलें कितें की हांवें 25 वर्षां जे कामां जितली केल्या तितली आनी कोणेच केली ना आणि सांगल्या प्रमाणे ताणें एक लिस्ट दिला आता तुमच्या समोर 1200-1300 कितें तरी कामां केल्यात कसली कामां केल्यात मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड MPLAD या MPLAD फंडाक हांव कितें म्हणटा जाणा मेजा वयली केळी ती वाटपाची आणि इश्टागत जोडपाची अशी म्हण आसा रे आमच्या भितर तुका तकली वापरपाची कांयच गरज ना लोकांचे मागण्यो खूब असतात काढले हे घे ते केळे तेव्हा दुसऱ्याक सांगले तू घे पण आमची जी परमनंट कामां जी आसा ती परमनंट कामां ज्याचो इफेक्ट लॉंग टर्म आसा आमच्या फुडल्या पिढयांक तांच्या बद्दल तुम्ही कितें केलें या सगळ्या भागात कितलोसो शेड्यूल्ड ट्रायबचे लोक असतात STचे आमचे लोक असतात ST कम्युनिटीचे लोक असतात कॉन्स्टिट्यूशनान सांगला तांकां रिजर्वेशन दिवपाक जाय म्हणून हे रिजर्वेशन 25 वर्षां जाली भाऊ ज्या या मागास ह्या ज्या ST समुदायान तुका जी मतां दिली ताचो उगडास तुका केन्ना घालोला तांकां रिजर्वेशन करून दिवपाचें काम तुजे कडेन कित्याक जालें ना बेगीन रिजर्वेशन दिना जाल्यार हांव राजिनामो दितलो अशें तुवें कित्याक सांगलें ना राजिनामो दिता म्हण एकदां सांगलें केन्ना मादय चोरून कर्नाटक गेलो भाऊ उलोवंक ना भाऊ केन्ना उलोवंक लागलो ते जे उदक गोव्याक दिलां कर्नाटकाक दिला ते कसो युटिलायज करचे हातून एक रिपोर्ट द्या तो जर अंमलात हाडलो इम्प्लिमेंट केलो तर मात्र हांव राजिनामो दितलो अशें जेतान सांगलें सभा घ्या तितलेच तूं एकदां उलयलो फुडें कित्याक तें कांय तुवें उलयलें ना सांत आंद्रेचे कार्यकर्ते तुमी बसल्यात म्हाका दिश्टी पडटात कुमारजुंवेचे दिश्टी पडटात आणि कुमारजुंव हो आयलंड प्रदेश या सगळ्या वाठारात आम्ही येताना पळयताले कितलीशी आमची खाजना आज काबार केली आमची सुवात होती काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवाराक उक्त्या मनान काळजांतल्यान एक्सेप्ट करून म्हाका खात्रीन सांगपाक जाता की 7 तारखेर तुम्ही एक सुनामी करून आमचे उमेदवार बाब रमाकांत खलापाक उत्तर गोंयचे खासदार कोतले म्हणून आशा बागयता बावंदो म्हणिदो हो जावं आमचो कुंभारजोचो गांव हो गांव जावन आसा सांतिस्तांव कुर्का जावं दिवार आनी कुंभारजुआ हे तिनी आयलँड
आणि आज आम्ही मार्सेल या गावात आहा. या गावात सोबीत सुंदर देवळां आहा आणि सदांच देवान बरें दिलोले सोयीम एनवायरमेंट आहा की हे आमचे एनवायरमेंट आमचे वायल्ड लायफ प्रोटेक्ट करपाक आज काँग्रेस पक्षान जावं आम आदमी पक्षान जावं TMC जावं NCP जावं शिवसेना जावं गोवा फावट सगळे आम्ही आज तुमच्या मुखार एकठांय जाऊन या भ्रष्ट जुमला पार्टीची जी पॉलिसी आहा आमचे मध्ये डिवाइड करपाक भेदभाव करपाक अफवा स्प्रेड करपाक ही बंद करपाक आज आणि ही हुकुमशाही बंद करपाक आज आम्ही मुखार सरले. हांगा इल्लो आसा मोठ्या संख्येन खास करून या जनसमुदायान मोठ्या प्रमाणात माता भगिनी आसा आणि तुमचो आशीर्वाद ज्या वेळार माता भगिनी ज्या वेळार आशीर्वाद दिता ते यश हे नक्की असता. त्या खातीर सगळ्यांक तुमकां माये मोगाचो नमस्कार करता. हांगा म्हजे भाव आसा वेगळ्या वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आसा सगळ्यांक म्हजो माये मोगाचो नमस्कार. सगळ्या वक्तांनी खुबशे तुमकां गोष्टी सांगल्यो. तुम्ही याद करा की भारतीय जनता पक्षाचे सरकार ज्या वेळार 2014 येयले त्या वेळार खूप गॅरंटी दिल्यो. त्यो गॅरंटी खूप जाणांनी सांगलेल्यो आसा. पहिली गॅरंटी म्हणजे कितें की करप्शनाच्या अगेन्स्ट ते लढटले. करप्शन करून दिवचे ना. ज्यांच्यानी करप्शन केला तांकां भितर उडयतले. पूण जालें कितें ज्यांच्यानी करप्शन केले तांकां भितर उडोवना तांकां सगळ्यांक आपल्या पक्षान घेतले. हे तेंची फटिंगपणां. ही मोदीची गॅरंटी. दुसरी गॅरंटी 15 लाख रुपया काळे पैसे कितकेशेच लाखांनी हिशोब केलो. आता कोणी हिशोब केलो तो मोठो प्रश्न. हे फटिंगपणाचे असले हिशोब त्या हिशोबाक काय तथ्य ना. 15 लाख रुपया आमचे देशाची जनता विश्वास दवरला या पक्षाचेर या लिडरांचेर विश्वास दवरलो आणि ते सरकार तांचे हाडले. सरकार हाडटकूच कितें जालें आज तुम्ही पळयता देशाची राजकीय परिस्थिती म्हाका दिसता देश स्वतंत्र जाल्यानंतर अशी राजकीय परिस्थिती आम्ही केन्नाच पळोवना. हुकुमशाही चल्ल्या हुकुमशाही. आम्ही पळयता की जो कोण चड उलयता ताका भितर उडयता आणि तो तर भितर वचपाक तयार ना जाल्यार ताका त्रास करता. तेजेर वेगळे वेगळे गुन्हे घालता ना जाल्यार ताका ऑप्शन दिता आपल्या पक्षान यो. अशें केन्नाच राजकीय परिस्थिती जावना. त्या खातीर जे येणारे इलेक्शन जे आसतले लोकसभेचे ते वेगळ्या वेगळ्या पक्षांमदी न्हू. ते इलेक्शन आसतले देशाची जनता आणि या भ्रष्ट भारतीय जनता पक्षाचे सरकार या सरकाराक घरा धाडपाक बुद्ध शिकोवपाक ज्या पक्षान लोकांक वेगळी वेगळी आश्वासनां दिवन फटयले वेगळ्या वेगळ्या मुद्द्याचेर फटयले. त्यांच्याकडे आणि मुद्दे उरले ना म्हणून देव धर्माचे आज वापर करता. देवाचो आमचो वापर करता राजकीय आपल्या फायद्या खातीर. देशप्रेमी म्हणटा आपूण स्वता नांवां सांगची म्हाका तुमच्या लिडरांची कितके जाण देश स्वतंत्र्या खातीर झगडले. आज ते आमच्या साऊथ गोवाच्या कॅन्डिडेटाक तुम्ही नांव दवरता तेजेर कॉन्स्टिट्युशनचेर कितें तरी म्हटलें म्हणून ताणी बावडे अशी काय म्हणू ना पूण खंय तरी एक मुद्दो काडटा. अरे तुमकां अधिकार आसा. आमच्या संविधानात बरयल्लें आसा की सगळ्यांक समान न्याय सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांक सगळ्यांक न्याय एकूच न्याय. आमच्या कॉन्स्टिट्युशन केन्नाच बरयल्लें ना की तूं ज्या वेळार स्पीच दिता त्या वेळार खंयची तरी हेट्रेड कम्युनल स्पीच दिवपाक आमच्या संविधानात बरयल्लें ना. पूण आज तुम्ही देशाच्या प्रधानमंत्रीची तुम्ही स्पीच पळया. प्रभू श्री रामाक मुखार हाडटात आणि हाचे उदाहरण म्हणटा ते बोमा. जर तर या बीजेपी पार्टीक जर तर खरेंच हिंदुत्वाचे जर पडला जाल्यार तुम्ही आमची देवळां रे बाबा कित्याक म्हणून तो थंय हायवे करपाक सोदतात. तुम्ही तुमचे आमच्या इतल्या शेकड्यांनी वर्साचे जे हिंदुत्वाचे अस्तित्व आसा ते तुम्ही कित्याक मोडपाक सोदतात. हाजेर म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान जाप दिवपाक जाय. हाजेर ह्या खासदारान जाप दिवपाक जाय. कित्याक जेन्ना बीजेपीचो सरकार जेन्ना सत्तेर येता तेन्ना हिंदू धर्म हो धोक्यान येता. आणि या फावट म्हाका दिसता ज्या भोमा गांवांत ज्या भोमकाराचेर ह्या सरकारान पळय जो अन्याय केला ताची जाप 7 मेक आमकां काँग्रेस पक्षाक मतदान करून दिवची पडटली. फाटल्या दिसांनी आमी पळयलें की बाणस्तारी पुलाचेर एक एक्सिडंट जालो एक अपघात जालो आणि थंय आमचे कितलेशे गोंयकार भाव मेले तांचो जीव गेलो आणि तातूंतलो एक भाव बाबडो पॅरालिसीस जावन आज घरा आसा. पूण जेन्ना आमी तो विशय उठयल्लो अरे तो विषय आम्ही जेन्ना उठयल्लो तेन्ना तो एक श्रीमंत मनशाच्या
हांव नको गाडी कोण चलयताली ती अजूनही ती मिस्ट्री क्लियर जाल्ली ना. पूण ह्या सरकारान हो सरकार जो क्रोनी कॅपिटलिस्ट जो सरकार आसा ताणी ती पयशे बॅगाक घेवन केस दामली. आज त्या फॅमिलीक कॉम्पेन्सेशन मेळ्ळा काय ना ह्या सरकारान पळयल्लें ना. ताजो जो जीव गेलो जाचो आज तो पॅरालिसीस जावन घरा पडला ताजे आज कोण विचारपाक वासपूस करपाक कोण ना. आता सगळे नॉर्थ टू साऊथ त्यांचे परमिशन जाय पडले. एक शेक घालून जाय जाल्यार परमिशन मागूंक पडले. अशें करून आमचे लोकांक काबार कोतले. आनी पळय तूं आमचे भुरग्याचे नोकरी हूंय गेले. हो आमचो खासदार आसा तो सध्या आहा तो केंद्रीय मंत्री आसा तो कितले भुरगे आमचे गोंयकारांक जॉबाक आयला. कितल्या भुरग्यांक जॉब ऑपॉर्च्युनिटी दिला. हांवें प्रश्न विचारलो तेन्ना मागीर सांगपा लागलो आयुष हॉस्पिटला वचून पळय म्हण म्हाका. हांव वयतलो पळोवपाक फाल्यां सकाळीं वयतलो आनी थिंगा पळय आनी थिंग गोंयच्या सरकाराक विचार कितले जॉब दिले म्हण. हांव जाणा एक लोकांक कोणी शिकयले ते म्हाका अशें करून आन्सर दिवपाक. हांवें रोखडें रिप्लाय केलें तेका. हांवें असेंब्लीन प्रश्न विचारलो कितले जॉब दिले ते कसले गिन्साचे जॉब आनी कितें आन्सर दिला. आमकां आन्सर ना. गोंयच्या सरकाराक आन्सर ना जवाब ना. ते केंद्रीय सरकाराक म्हणून म्हाका नाचोवपाक तीस दिसा. मागीर रोखडें म्हणलें देखून तेणें एक लिस्ट काडलें दाखोवपाक इतले वेकन्सी आहात इतले पोस्ट आहात इतले बोलले आनी इतले पेडणेकारां दिले. पेडणे गांवांत गेल्यार लोक म्हणटात आमगे बाबा कोणाक आयले ना. लोक रागान येतात सांगपाक तुमगेले हे मतदारसंघात कितले लोकांक जॉबांक गायले. फकत येवपाक बरे बरे उलोवपाक पूण कांय रिजल्ट ना जाल्यार तुमचे पासत कांय बेनिफीट ना जाल्यार कसलो फायदो असले मनशाक परत टायम दिवपाक. आमचे पासून तुमकां खबर आसा काँग्रेस सरकार आशिल्लो तेन्ना लोक सुद्दां खूश आशिल्लो. लोक पासून तेन्ना चिंत नासलो की आमकां नोकरीक सरकारान नोकरीक घाल म्हण. थोडे फाटी आमी लोकांक आपयताले आनी लोकां सांग बाबा तूं वच त्या जॉबार वच म्हण. आयज लोक लायनीन रावतात कित्याक दुसरे जॉबूय बरे नाय. आवय बापूय रावतात की भुरग्यांक बरे जॉब मेळटलो. आवय बापूय हुस्केन रावतात की एक फाटी जॉब मेळ्ळो आमगे घरांत सगळे बरे जातले. भुरगो काजा जातलो नाजाल्यार चली आहा ती काजा जातली सोयरी जातली पूण कांय जायना. आमचे लोक रडोन रडोन अजून मत मागतात 25 वर्सां. कित्याक 25 वर्सां आमी सिल्वर वेडिंग एनिवर्सरी म्हणटात आमी करतात. सिल्वर वेडिंग एनिवर्सरी ताका टायम जालो रिटायर करपाचो. मुद्दे प्रूव्ह जातात की भारतीय जनता पक्षाक हिंदू देवाचे आणि हिंदू धर्माचे कांयच पडलेले ना. त्यांना फक्त जाय हिंदूची मतां हिंदूच्या नावान. हे हिंदू 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 करप आणि आमकां बहुजन समाजाक घुसपावप. त्या खातीर हांव जागृत करपाक सोदता तुमकां सगळ्यांक की हे हिंदू हिंदू आमी पडची न्ही. सगळे धर्माक घेवन वचपाचो एकूच पक्ष आसा देशाक तो म्हणजे काँग्रेस पक्ष. बहुजन समाजाक मुखार व्हरपी हो म्हणजे काँग्रेस पक्ष. दुसरो मुद्दो सांगपाक सोदता रेव्होल्युशनरी गोवन पार्टी हांकां आमी कितले पावटी मागले सगळ्यां बरोबर ऑपोजिशन एक जायात. बीजेपी विरोधात आसात ते सगळे एक जाल्ले आसात. अजूनही जर हांगा कोणी आसा जाका दिसता की रेव्होल्युशनरी गोवान हो पोगो बील हाडटलो म्हणून जावं कित्या बदल हाडटलो म्हणून कांयच ना. ही बीजेपीची एक खेळ जसो असेंब्ली इलेक्शनाक तेणी ह्या पक्षाक मुखार हाडलो आनी आमची मतां फोडली तांकां परत तेणी दवरल्यात ही मतां फोडपाक. सो सगळ्यांक जागृती करची. भारतांत सद्याक दोनूच पक्ष आसात जो सरकार करपाक शकता. एक भारतीय जनता पक्ष दुसरो काँग्रेस. सो लोक हे दोन पक्षाक वोट करतले आनी हांगा दोन पक्ष झगडटात तेन्ना कोणेच आपले एकूय मत भायर मारप ना. जेका विरोध बीजेपी विरोधान करपाक जाय जेका बीजेपी घडोवपाक जाय तेका एकमेव आनी एकमेव म्हणजे बाई घालप म्हणजेच काँग्रेस. सो सगळ्यां कडेन मागता आपलो वोट पोगोचेर आनी त्या रेव्होल्युशनरी गोवनाचेर वेस्ट करचो न्ही. त्या केल्लो आसा ह्या देशा खातीर ह्या स्वातंत्र्याच्या खातीर हे काँग्रेस पक्षान त्या केल्लो आसा. आमच्या व्हडल्या व्हडल्या नेत्यांनी आयज आमचे नेते महात्मा गांधी बलिदान त्याच्या देशा खातीर प्राण गेल्लो आसा. तशेंच
ह्या आमचे इंदिरा गांधी ज्यो प्रधानमंत्री आशिल्ल्यो तेंच्यांनी ह्या देशा खातीर बलिदान केल्लें आसा. आमचे भारताचे यंग प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्यानी देशा खातीर प्राण घालवलेले आसा. ह्या असो पक्ष जो देशा खातीर रक्षण आनी त्याग केले तशे सगळे आमचे फुडारी आसा. आयज आमचे गोयचे बीजेपी सरकार हे करप्ट म्हणून तुमकां सांगू शकता. ह्या बीजेपी सरकाराक करप्ट म्हणून एक सर्टिफाय केल्ली आसा. आमचे आदले गव्हर्नर सत्यपाल मलिक, ह्या सत्यपाल मलिकान गोयच्या सरकाराक करप्ट म्हणून एक सर्टिफाय केल्ली आसा. याद करा की ह्या गोयचे सरकार काय ना सगळे करप्शनान बुडलेले आसा. तांकां आता त्या 7 तारखेक तुम्ही एक मतदान भायर सरा आनी वोट करून काँग्रेसीक हांकां